एका झोपडपट्टीतून निघालेला मोर्चा, त्याचा नेतृत्व गवई नावाचा नेता करतो. त्या मोर्चाला संरक्षण द्यायला आलेला एसपी हा मोरे असतो आणि गवईच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा, संरक्षण द्यायला आलेला जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे आणि मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचल्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या फाटकावर मोर्चाचं निवेदन स्वीकारायला आलेला कलेक्टर हा खोबरागडे असतो. गवई की दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र. भाकरीचा प्रश्न हा अनादी काळापासून आहे. तसा तो मोहल्ल्याच्याही वाट्याला आला, कारण गरीबाला कोण नातेवाईक नसतो, बरोबर, त्याला विचारलाही जात नाही. गरिबी काय करते, अनेक तटबंदी निर्माण करत असते. हजार बार उगे और कलम किए गए हम, इलाका फूलों का काटून के बात आता है, जलील हो गए तो मोहतरम किए गए हम. तुम्ही कोणकोणत्या गावामध्ये आईसकांडे विकले? तर मी सायकल घेऊन ज्यावेळेस निघायचो, शिंदीच्या शाळांच्या फाटकांवर आईसकांडे विकायचो. म्हणजे माझी या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, तिच्या संग्यांनी जागल्या दऱ्या खोऱ्यातल्या शिळा, मराठवाडा दणकट, विदर्भ कणखर, मायाळू कोकणाची माती, बडकट बाहू अजिंठ्याचे बलदंड सह्याद्रीची छाती, अशा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्यासोबत महाराष्ट्रातील प्रख्यात कवी आणि तितकेच श्रोतेप्रिय निवेदन या क्षेत्राला ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याचबरोबर ज्यांचं शिक्षण फक्त 9वी असलं तरी सुद्धा त्यांच्या कविता 10वी, 11वी, 12वी या असं 11 विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या जातात. याच्यावरनं या व्यक्तिमत्वाची उंची किती आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर त्यांच्या या कवी क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील, निवेदन क्षेत्रामध्ये त्यांना आता 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्तानं आपण त्यांची पॉडकास्ट घेतोय, खास मुलाखत करतोय. राही साहेब, तुमचं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. 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 सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. तुमचा परिचय देण्याची गरज नाही, परंतु थोडक्यात तुमचा परिचय द्या. परिचयाचं प्रश्न पहिल्यानं ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्या सूत्रसंचलनाच्या, निवेदनाच्या आणि वक्तृत्वाच्या प्रवासाला 40 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण माझ्या घरी आलात आणि घरी येऊन ही माझी मुलाखत घेत आहात. यावरनं साहित्याविषयीची, शब्दांविषयीची, भाषाविषयीची तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली तळमळ, त्याची ही अत्यंत कल्पक पावती आहे. परिचय द्यायचा तर या ज्या मोहल्ल्यातून तुम्ही मार्गक्रमण करत माझ्या घरापर्यंत आलात, या मोहल्ल्याला वार्ड क्रमांक 1 जाफराबाद मोहल्ला म्हणतात. या मोहल्ल्यामध्ये कुठलेही असे ठराविक व्यवसाय नाहीत. वडिलोपार्जित ढोर मेहनतीची जी मळवाट आहे त्याच्यावर मार्गक्रमण करत 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 कच्च्या वयापासून तर तरुण वयापर्यंतच्या उंबरठ्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. म्हणजे सटरफटर धंदे, बुडीचे बाल, रेवड्या, फुटाणे, आईसकांड्या, भुसार, भंगार, अशा पद्धतीचं उदरभरणाचे हे व्यवसाय आहेत. स्थिर व्यवसाय नाहीत. मोसमी फळांचा व्यवसाय. मी ज्या घरात जन्माला आलो त्या घराला ढोर मेहनतीची परंपरा, रोजगार भटकंतीची परंपरा. माझे वडील आईसकांड्या विकायचे, रेवड्या, फुटाणे, बुडीचे बाल विकायचे. माझ्यापेक्षा माझा जो मोठा भाऊ होता, वारस हक्काना तोच व्यवसाय त्याच्याही वाट्याला आला. आणि मी उर्दू इयत्ता 7वी पर्यंत ज्यावेळेस शिकत होतो तर माझ्या अंतःकरणामध्ये कुठेतरी शिक्षणाविषयीचं, जिज्ञासेचं, जागरूकतेचं बीज रुजलेलं होतं. 7व्या वर्गापर्यंत शिकत असताना कसं बसं म्हणजे 2 मीठ भाकरीची तरतूद होत असताना कच्च्या वयामध्ये शिकतोय वगैरे, माझी म्हणजे शिक्षणाकडे असं काही गांभीर्यानं लक्ष म्हणजे कुटुंबियांचं नव्हतं. घरात कोणी शिकलेलं नव्हतं. घरात वडील शिकलेले होते, त्या काळातले ते 7वी होते. परंतु जिथं भाकरीचा प्रश्न आदिम काळापासून एक म्हणजे माणसानं आकाशावर विजय मिळवला, समुद्र ताब्यात घेतला, परंतु जमिनीवरचा भाकरीचा प्रश्न अनादी काळापासून, आदिम काळापासून आजही सुटलेला नाही. कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकरांची कविता मला आठवते की दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र. भाकरीचा प्रश्न हा अनादी काळापासून आहे. तसा तो मोहल्ल्याच्याही वाट्याला आला. म्हणजे मोहल्ला, तुम्ही ज्या जाफराबाद मोहल्ल्यातून आता बस स्टँडवरनं ज्ञानेश्वर खरात पाटील इथपर्यंत आलात तर हा मोहल्ला तुम्हाला दिसला असेल, परंतु आता या मोहल्ल्याचं स्वरूप बदललेलं आहे, डेव्हलप झालाय.
परंतु याच्या आधीचा मोहल्ला म्हणजे खोपटाची घरं होती. म्हणजे तुम्ही आता ज्या वाड्यात बसलात हा. इथेही माझं घर हे फक्त 9 पत्रांचं होतं. त्याच्यासमोर एक झोपडं होतं. या वाड्याला कसा बसा मोडका तोडका दरवाजा होता. सूरज के पांव में छाला आता है ऐसे थोड़ी घर में उजाला आता है. सूरज के पांव में छाला आता है ऐसे थोड़ी घर में उजाला आता है. गलियों का बचपन भी पीछे चलता है जब गुब्बारे बेचने वाला आता है. मुफलिसों की आरजुओं का असर देखा करो. रेत के अंबार पर शीशे का घर देखा करो. और पलते हैं स्कूल की खिचड़ी से बच्चे जिस जगह उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो. उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो. म्हणजे 18-20 दारिद्र्य ज्या मोहल्ल्यामध्ये कायम बारमाही मुक्कामाला आलेला असताना देखील जीवन चैतन्य जिथे खळाळून वाहत राहते आणि रोज दिवस उगवल्या सरशी ज्या ढोर मेहनतीच्या माध्यमातून चिऱ्या पिल्यांच्या पात्रामध्ये जी भाकर येऊन पडते ही 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 मळवाट वडिलोपार्जित ती माझ्या ईशाला आली. पण तत्पूर्वी इयत्ता 7वी पर्यंत शिकलो उर्दू माध्यमातून. तुम्ही उर्दू माध्यमात शिकला तर मग मराठीची गोडी तुम्हाला कशी हा लागली? तर उर्दू 7व्या वर्गापर्यंत शिकलो. शिकल्यानंतर त्या काळामध्ये उर्दू जे 7वीची जी परीक्षा व्हायची ती 10वी सारखी बोर्डाची व्हायची. बोर्डाची त्या काळामध्ये आणि तुम्हाला सांगताना आनंद अभिमान आणि आत्मस्तुतीचा धोका पत्करूनही सांगतो की त्या काळामध्ये उर्दू 7वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मी जिल्ह्यातून प्रथम आलो. अरे वा. तत्कालीन आमदार स्वर्गीय जगारावजी चव्हाण यांच्या हस्ते जेव्हा सत्काराचं आयोजन प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा घेण्यात आला, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा एक मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये, तर उर्दूतून मी होतो. आता 7वी पास झाल्यानंतर अर्थातच वडिलोपार्जित जे रस्ते आहेत ढोर मेहनतीचे रोजगार भटकंतीचे ते माझ्या पायतळी पारंपरिक व्यवसाय जे आहेत वारस हक्काने येणारच होते. शेतीवाडी नव्हती घरी काही? मोहल्ल्याला शेतीचा वसा वारसाच नसतो, दारिद्र्याचा असतो. त्यामुळे ह्या व्यथा ज्या आहेत या परिघावरच्या, कारण तुम्ही कोणताही मोहल्ला पहा त्या मोहल्ल्यामध्ये रेवड्या फुटाणे भुसार भंगार फाटकी तुटकी खेटर पंक्चर काढणारे लोणगाड्या ओढणारे हमाल अशा पद्धतीचं स्वरूप मीठ भाकरीच्या तरतुदीच्या संदर्भामध्ये 70 वर्ष उलटली स्वातंत्र्याला. तर इकडं ज्या पद्धतीचं लक्ष द्यायला पाहिजे ते झालं नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे तो अत्यंत फार प्रश्न चिकित्सक आहे. याची मुळं आमच्या मागासलेपणाची मुळं, मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाची मुळं शिक्षणाच्या अभावात आहे. शिक्षण म्हणजे काबाड कष्ट आई वडिलांनी उपसून ज्या ज्या मुलांना शिक्षणाच्या वाटेवर मार्गस्थ केलं ती मुलं नोकरीला चाकरमानी झाल्यानंतर त्या कुटुंबाचं संपूर्ण वातावरण पर्यावरण बदलून गेलं, पोटाला चिमटा घेत. परंतु ज्या पद्धतीच्या प्रसार यंत्रणा शिक्षणाविषयीच्या जागृतीच्या असायला पाहिजे समाजात तशा पूर्वी नव्हत्या आणि आताही नाही. आता मला तरी वाटतंय की ज्या पद्धतीची जागरूकता यायला पाहिजे तशी थोड्याफार प्रमाणात दिसत असतील कुठं कुठं, पण ती काय म्हणतात ते एखाद्या वाळवंटाच्या काठाला एखादी म्हणजे हिरवणीची एखादी लकेर निर्माण व्हावी त्या पद्धतीचा तो अपवादात्मक असू शकते. पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आमच्या समाजाला म्हणजे विशेषतः मुस्लिम समाजाला एक व्यक्ती मिळाली, एक महापुरुष मिळाले ज्यांचं वर्तमानामध्ये आता नोंद घेतली जाते. ते त्या काळात बोलले स्वातंत्र्यापूर्वी की मुस्लिमांनी इंग्रजीची कास धरली पाहिजे. येणारा काळ हा इंग्रजीचा आहे. बरोबर. म्हणजे ज्यांना मेमार कौम म्हणतात सर सय्यद अहमद खान, म्हणजे ज्यांना इंग्रजांनी सुद्धा सर म्हटलं. त्या काळातल्या काही मुसलमानांनी जे काही रूढी परंपराला चिकटून होते त्यांनी सर सय्यद अहमद खान यांना विरोध केला. कारण त्यांना अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी उभारायची होती, ती उभारली त्यांनी. त्यांच्यावर ज्या दगडांचा वर्षाव व्हायचा ते दगड ते आपल्या झोडीत घ्यायचे. ज्यांना ते खेटर मारली जायची ती खेटरही ते जमा करायचे, चपला जमा करायचे, बाजारात विकायचे, मारलेली दगड एकवटायचे आणि त्या अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या पायात ते टाकायचे.
त्या काळातली जी व्यूहरचना होती त्या विचारांच्या, सर सय्यद अहमद खानच्या विचारांची विरोधातली, त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. बरोबर. त्यावेळेस ही सर सय्यद अहमद खानच्या विचारशैलीतली बीज जर त्या काळामध्ये जर रुजली असती तर आज प्रगतीचे अनेक वडवृक्ष या समाजामध्ये दिसले असते. आणि तुम्ही ज्या जाफराबाद मोहल्ल्यातून माझ्या घरापर्यंत आलात तिथं आज जी रंगरंगोटी दिसते ती रंगोटी ही परिश्रमातून निर्माण झालेली आहे. बरोबर. शिक्षणातून नाही. ज्यांनी व्यवसाय हार्ड वर्कातून पर्यंत पोहोचू शकलो. अगदी बरोबर आहे की प्रेषित म्हणजे पैगंबर हुजूर पुरनूर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमचे पैगंबर यांच्यावर अल्लाह रब्बुल इज्जतनं देवदूत जिब्राईल अलैहिस सलामच्या माध्यमातून जी पहिली वही म्हणजे पहिला संदेश पाठवला त्यामधलं पहिला शब्द जो होता म्हणजे ती पहिली आयात करीमा अशी होती, इकरा बिस्म रब्बिकल लजी. आणि इकराचा अर्थ शिका. इकरा बिस्म रब्बिकल लजी. तर प्रेषितांसाठी इकरा शिका नव्हतं ते. प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जे अनुयायी उम्मती आहे त्यांच्यासाठी होतं. म्हणजे अल्लाहनं पहिला शब्द जो पाठवला त्यामध्ये शिका पाठवला, इकरा. सगळ्या मुस्लिम कौमसाठी. नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता शकील आझमी नावाची आता शायरीमध्ये सुद्धा, साहित्यामध्ये सुद्धा बदल घडायला लागल्यानंतर त्या काळातल्या सर सय्यद अहमद खाननी दिलेल्या संदेशाचे परिणाम आजच्या उर्दू सृजनावरही होताना मला दिसत आहेत. म्हणजे आता पहा, शकील आझमी यांच्या 4 ओळी मला आठवल्या की बच्चों में अब जरखेजी भी ले आओ, स्कूलों में अब अंग्रेजी भी ले आओ, बच्चों में जरखेजी भी ले आओ, स्कूलों में अब अंग्रेजी भी ले आओ, रास्ता रोजाना हमवार नहीं होता, पाँव में कुछ अपने तेजी भी ले आओ, रास्ता रोजाना हमवार नहीं होता, पाँव में कुछ अपने तेजी भी ले आओ. हे जनजागृतीचे काजवे म्हणा, हे चेतायला सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम, सकारात्मक परिणाम कालांतराने दिसतील. परंतु मधातला जो काळ आहे अनास्थेचा तो प्रचंड मोठा आहे ना, त्याचा परिणाम तुम्हाला हे मागासलेपणामध्ये दिसत असेल. तर मग तुम्ही जे 7वी पर्यंत उर्दू शिकलात, मग त्याच्यानंतर तुम्ही मराठीकडे कसे आले? कारण तुम्हाला मराठी विषय होता उर्दूला? नाही. मग तुम्हाला मराठी कशी आली? मराठी विषय असेल पण तो असंच तात्कालिक, म्हणजे उर्दू शिक्षकांना म्हणजे त्याच्याकडे गांभीर्यानं त्या काळामध्ये उर्दू शिक्षणामध्ये ते काय जास्त घेतलं जात नाही. मराठी असतो एक विषय, परंतु तो तिथपर्यंत पोहोचायचं कामच नसतं. कारण हे क्रमिक पुस्तक उर्दूचेच जास्त असतात. मराठी एक पेपर असतो 7वी पर्यंत. म्हणजे भाषा धर्मांचं प्रतिनिधित्व करत नाही, भाषा मानवी भावनांचं प्रतिनिधित्व करत. माझा प्रश्न हा आहे की उर्दू तुम्ही शिकत होता, मराठीच्या कविता लिहायच्या म्हटल्यानंतर मराठीला तुम्ही कसा अभ्यास? मराठीचा संबंध तुमच्याशी कुठं आला? अगदी बरोबर. इयत्ता 7वी नंतर माझ्या वडिलांना असं वाटलं की आता याचं शिक्षण संपलं. मी वडिलांना न सांगता टीसी गिसी घेऊन आमच्या गावच्या साखरड्याच्या ACS हायस्कूलमध्ये नाव टाकलं आणि मी शाळेत जायला लागलो चोरून त्यांना. म्हणजे पहा, शिक्षणाची भीती होती. चोरून यासाठी की आता मुलगा 7वा पर्यंत शिकू इच्छित नव्हते का? नाही. नाही, शिकू इच्छित नव्हते अशातला प्रकार नाही. इथली मूळ मळवाट विचारात घ्या की मुलगा सुरुवातीला विषय झाला, मुलगा विश्वदारिद्र्य, त्याच्यामुळे नाही मुलगा थोडाफार वयात आला की त्याला आता कमाईच्या किंवा रोजगाराच्या वाटेवर मार्गस्थ व्हावं आणि 4 पैसे घरात आणा. मी एक तुम्हाला गोष्ट महत्वाची सांगतो की किती बाबासाहेबांनी पर्यावरण पालटून टाकलं. पहा, एका झोपडपट्टीतून निघालेला मोर्चा, त्याचं नेतृत्व गवई नावाचा नेता करतो. त्या मोर्चाला संरक्षण द्यायला आलेला SP हा मोरे असतो आणि गवईच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा, संरक्षण द्यायला आलेला जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे आणि मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचल्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या फाटकावर मोर्चाचं निवेदन स्वीकारायला आलेला कलेक्टर हा खोबरागडे असतो. गवई मोरे खोबरागडे. आलं लक्षात मला काय म्हणायचं? म्हणजे फक्त बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका संदेशानं पालटलेला हा नूर पर्यावरण बाहेर असलेला समाज मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं हे सांगितलं की एक वेळ मुलांना कपडे नवे शिवू नका, म्हणजे रिकामा खर्च टाळा,
पण पुस्तकं वाचा, पुस्तकं मुलांना शिकवा, उपासमार झाली तरी चालेल. हा म्हणून अंधों में नजर गुंगों में जुबान आ गई. हा बरोबर. भीम अंधों में नजर गुंगों में जुबान आ गई. भीम क्या मिले कि मुर्दों में भी जान आ गई और जख्मी परिंदों की तरह हालत थी हमारी. भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई. भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई. ही जी सत्यता आज येत आहे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने जे कार्य केलं, म्हणजे आंबेडकरी चळवळ आकाराला आली, दलित साहित्याचं पर्व आलं, हे जे घडलं फक्त शिक्षणामुळे. बरोबर. आज दीक्षाभूमीवर सर्वाधिक पुस्तकांची, कोटीच्या घरात जी पुस्तकांची विक्री होते, याचं एकमेव कारण बाबासाहेब म्हणाले होते की नाही, ज्याचं मस्तक त्याचं पुस्तक, बरोबर. ज्याचं पुस्तक त्याच्यासमोर दुनिया नतमस्तक. पहा, ह्या 3 ओळी बाबासाहेबांच्या स्वतः आहे. बहिष्कृत भारतामधल्या एका लेखामधल्या आहेत ते. बरोबर. बहिष्कृत भारत नावाचं जे बाबासाहेबांचं जे होतं साप्ताहिक, त्या नियतकालिक साप्ताहिक, त्याच्यामधल्या ह्या ओळी आहे. मग तुम्ही तर त्याचा तुम्ही जे विषय म्हणता की मी तिथं आलो 7व्या वर्गापर्यंत, मी आणि वडिलांना असं वाटलं की यांनी आपली जी मळवाट आहे वडिलोपार्जित रोजगार भटकंतीची, ती पत्करावी. तुमचा प्रश्न सांगा. तर मग तुम्ही तिथं आले, तर मग तुम्ही मराठी तिथे शिकले का? नाही. मग इयत्ता 7वीत नाव टाकल्यानंतर साखरेड्याच्या एसीएस हायस्कूलमध्ये 7-8 दिवस कळलं नाही वडिलांना. मग कळल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कणिक तिंबावत त्या पद्धतीनं मला मारझोड झाली. वडिलांनी 1-2 कानशिलात मारल्या आणि म्हणाले की इतर मुलं 4थ्या वर्गापर्यंत शिकली, 5व्या वर्गापर्यंत शिकली, शाळा सोडली, घरात 5-50 रुपये आणायला लागले, तू 7व्या वर्गापर्यंत शिकला. मी काहीच बोललो नाही. आता 7व्या वर्गानंतर तू आता आमच्या दिमतीला यावं, माझ्या आणि भावाच्या, आणि वडिलोपार्जित हे जी धंदेवाईक वाट आहे ती सोखायला सुरुवात करावी. शिक्षणाचा आपला संबंध काय, शिक्षण घेऊन फायदा काय, म्हणजे त्यांच्या ज्या धारणा होत्या त्या धारणांमध्ये ही गोष्ट होती की मुस्लिमांनी शिक्षण घेतल्यानंतर काही फायदाच नाही, नोकऱ्या लागत नाही, काहीच काही नाही, हे दिवस वायाच चाललेत, हे वर्ष वायाच चाललेत, असा त्यांचा दृढ विश्वास. त्यांचा दृढ साहजिकच त्यांच्या अनुभवाची काहीतरी परिणिती असावी, किंवा त्यांच्या विचारांवर जो पगडा होता सातत्यपूर्ण काही गोष्टींचा, किंवा दारिद्र्याच्या काळोखाला सरावलेले ते डोळे होते, ते उजेडाला सरावलेले नव्हते. त्या ज्या वातावरणात त्यांची वाढ झाली, तर अशा वातावरणामध्ये त्यांचं साहजिकच होतं. परंतु मी जिद्द सोडली नाही. मी आईला सांगितलं, माझ्या आईला, माझ्या माला सांगितलं. तिनं सांगितलं की त्याला शिकू द्या, त्याच्या मनामध्ये आहे, तो रडतोय ढसाढसा, त्याला काहीतरी अस्वस्थता आहे, तो जेवत नाही, त्याला शिकू द्या. मग वडील मला भेटले की तू उर्दू 7व्यापर्यंत शिकला, आता तिकडे जाऊन मित्र बदलणार, अभ्यासक्रम बदलणार, अभ्यासक्रमाचा आतापर्यंत पक्का झालेला आवा तो कोसळणार, तिथं काय, तिथं जाऊन भाषा बदलणार, मित्र बदलणार, तिथं काय तू कर्मिक पुस्तकं बदलणार, तिथं काय जाऊन तू दिवे लावणार. त्याचाही प्रश्न महत्वाचाच होता. परंतु काहीतरी अस्वस्थता होती, कारण मला माहित होता माझा बाप मला बाहेर गावी शिकायला पाठवू शकत नाही, आणि माझी हिंमतच झाली नाही की मला बाहेर गावी शिकायला जायचंय. बरं, ज्ञानेश्वर खरात पाटील त्या काळामध्ये इयत्ता 7वीच्या माध्यमानंतर इथं उर्दू हायस्कूल जर असतं, 8वी 9वी 10वी शिकलो असतो, आणि त्या काळानंतर 10वी नंतर डीएड होतं. डीएड साठी लगेच लागायचे लोक पोरं, डीएड झालं की तो मास्तर व्हायचा. मी त्या वाटेनं गेलो होतो. आता 7व्या वर्गात मराठीत नाव टाकलं. आईनं कशी तरी मनधरणी करून वडिलांना समजावून सांगितलं. वडिलांनी खूप वाडे वेडे घेतले, तयार झाले नाहीत. शेवटी आईच्या हट्टापुढं म्हणा, आग्रहापुढं म्हणा, मुलासाठी असलेल्या प्रेमामुळं म्हणा, त्यांना नमावं लागलं. आणि ते म्हणाले की बा माझी एक अट आहे, शनिवारी रविवारी साखरेड्याच्या, म्हणजे माझ्या गावच्या, तुम्ही ज्या बस स्टँडवरून आलात तिथं याला मोसमी फळांचा व्यवसाय करावा लागेल. 2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये जे काही मोसमी फळांचा व्यवसाय असेल, ऐसकांडे असतील, रेवड्या असतील, फुटाणे असतील, ते विकावे लागतील. ही अट माझ्या वडिलांनी ठेवली. म्हणजे माझ्या भावी शिक्षणाच्या प्रवासाच्या गळ्यात त्यांनी लोढणं टाकलं म्हणा, किंवा कोलदांडा टाकला, आणि मी त्या अटी मान्य केल्या. आणि अक्षरशः म्हणजे मला सांगताना, हा संग्रह सांगताना, लोकांना ऐकताना ते मलाही माहित नव्हतं की माय मराठीचे एवढे उपकार माझ्यावर होतील की माझं म्हणजे ज्ञानेश्वर खरात पाटलांचं, ज्याला किती फॉलोअर आहे म्हणतात,
अशा चॅनलच्या माध्यमातून जे म्हणजे अनेक ठिकाणी पाहिल्या जाते, ज्यांच्यावर लाईव्हचा म्हणजे वर्षाव होतो, अशा पद्धतीचं तुमच्याविषयी मी ऐकलं. परंतु अशा चॅनलला मुलाखती देण्याचं योग येईल आणि माझा संघर्ष मला मांडावा लागेल. उर्दू शाळेतून इकडे जो प्रवेश घेतला तर त्याच्यानंतर भाषा वेगळी, मित्र वेगळे, सगळ्या गोष्टी कशा मॅच झाल्या? तुम्हाला आधी मराठीचं काही एवढं ज्ञान नव्हतं. अगदी बरोबर आहे. वडिलांनी तेच सांगितलं की मित्र बदलणार, हा जो तुझ्या शिक्षणाचा जो पाया भक्कम झालेला आहे किंवा तुझ्या शिक्षणाचा जो आवा आहे तयार झालेला तो कोसळणार. इयत्ता 7वीमध्ये तू फर्स्ट आला जिल्ह्यातून, आला असेल त्याबद्दलही त्यांना काही कौतुक नव्हतं, त्यांना नवलही वाटलं नाही. आणि मोल्यांमध्ये काही मी 7वीत प्रथम आलो जिल्ह्यातून याचा कुठलाही लवलेश नव्हता या मोल्ल्याला, कारण शिक्षणाचं महत्वच घेणं देणंच नव्हतं. महत्व मला ज्या दिवशी सत्कार होता त्या इथं सर्व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा, तर त्यावेळेस मी आग्रह धरला होता की मला कपडे नवीन शिवून द्या. तर कपडेही नवीन नव्हते. म्हणजे रात्रभर रडलो, सकाळी दिवस उजाडल्यावर पाकर पाटेत सांगितलं, नाही मिळाले. जी वस्त्र असतील ती जीच मडकी तीच घालून गेलो. कधी कधी असं वाटायचं बुटाचा चपलेचा अट्टाहास. तर त्या काळामध्ये बूट आणि चपला तर ह्या दूरचे दिवे होते, कल्पना विलासाच्या बाहेरचे होते. तसंच गेलो आणि सत्कार स्वीकारून आलो, ती ट्रॉफी घेऊन आलो. काही वाटलं नाही, हे काय आहे म्हणजे हे काय आहे, संपला विषय तो. म्हणजे कौतुक व्हावं, तुमची वडदास्त व्हावी, तुमचं संवर्धन व्हावं, तुम्हाला प्रोत्साहन मिळावं असं काही वातावरण नव्हतं आणि आजही नाही. तुम्ही 7वीला ऍडमिशन 8वीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस वडिलांनी तुम्हाला परवानगी दिली का? मग कशी? वडिलांनी परवानगी दिली. मी 8 दिवस तर त्यांना कळूच दिलं नाही. ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस त्यांनी कणिक तिंबावं त्या पद्धतीने 2-4 कांशीला धानल्या, म्हणजे कणिक तिंबावं त्या पद्धतीने मारझोड केली आणि सांगितलं की इतर मुलं 5व्या वर्गापर्यंत शिकली, 4थ्या वर्गापर्यंत शिकली, घरात 50 रुपये आणायला लागली, 6व्या वर्गात 7व्या पर्यंत सोडून दिली त्यांनी. किती चांगली पोरं आहे की 5व्या वर्गातच ती कामाला लागली घरच्यांना मदत करायला, आणि तू 7वी पर्यंत शिकला म्हणजे मी चूक केली असा त्यांचा अर्थ होता. आणि साहजिक नजरेतली चूक होती, साहजिक आहे त्यांचं, कारण त्यांच्या मीठ भाकरीच्या तरतुदीसाठी हाडांची काढ करत असताना त्यांची होणारी दमछाक. बरोबर आहे. दर्द आराम बना, जख्मों को सीना आया, कितनी मुश्किल से हमें चैन से जीना आया. म्हणजे आमच्या हातातोंडाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्यांना ज्या खस्ता खाव्या लागत होत्या त्या दृष्टिकोनातून त्यांना कुठेतरी रिलॅक्स व्हावं, त्यांनी आयुष्यामध्ये जो संघर्षाचा वैशाख सोसला होता कुठेतरी मदत व्हावी, कुठेतरी चैनीची चैत्र पालवी त्यांच्या जगण्याच्या पदरामध्ये पडावी अशी त्यांची सुप्त इच्छा. त्यांचं काही परवानगी अटी शर्तीवर दिली की 2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये या लायस्कँड्या किंवा वडिलो बार्जित जे रेवड्या फुटाणे पोंगा पंडित गुडीचे बाल वगैरे विकावे लागतील आणि शनिवारी रविवारी मोसमी फळांचा व्यवसाय सागरड्याच्या बस स्टँडवर करावा लागेल. तुम्ही ज्या बस स्टँडवरून आलात तिथं मी शनिवारी रविवारी कधी द्राक्ष विकले, कधी पेरू विकले, कधी आंबे विकले, कधी केळी विकली, कधी टरबूज विकले. म्हणजे वडील आणायचे घरी, ते माझ्या वाटेल द्यायचे, संध्याकाळी माझ्याकडून पैसे घ्यायचे. 2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये आईस्कांडीचा डबा घेऊन इथून मी निघायचो. कोणकोणत्या, आता हे साखरखेडा मार्केट प्लेस आहे आमच्या गावांसाठी जवळपास, तुम्ही कोणकोणत्या गावामध्ये आईस्कांड्या विकले? तर मी सायकल घेऊन ज्यावेळेस निघायचो इथून, तर मी पिंपळगाव ठोसरेला जायचो. सकाळी 9-9:30ला निघायचो, तिथं जायचो. तिथं राऊंड पूर्ण गल्ली बोळांमधून मारत असताना नंतर दुपारची सुट्टीसाठी पिंपळगाव ठोसरे ते शिंदी गाठायचो. शिंदीच्या शाळांच्या फाटकांवर आईस्कांड्या विकायचो. आणि त्याच्यानंतर म्हणजे दुपारच्या 2च्या नंतर 5ची सुट्टी होणार म्हणून मोठा मेरा बुजुर्ग गाठायचो. मग 5ची सुट्टी झाल्यानंतर तिथं आईस्कांड्या विकत असताना डबा रिता झाला. पण जाताना मधातच एका ओढ्याच्या काठी पालव सोडायचो, आणलेल्या भाकरी, कधी बोंबील माशाची चटणी असायची, कधी गुळाचा खडा असायचा, कधी अंडा भुर्जी असायची. अशा पद्धतीचं जे जगणं जगत असताना त्या आनंदानं, त्या काळातही माहित नव्हतं की आपल्याला वर्णन करण्याची पाळी येणार आहे. तर त्या माध्यमातून एक झालं ज्ञानेश्वर पाटील, माझ्या रोजगार भटकंतीच्या माध्यमातून माझं जंगल वाचन झालं. पशुपक्ष्यांचे तिथं कवितेचा जन्म झाला. मला माहित नव्हतं कविता तिथं आहे म्हणून. त्या काळात मी असं स्पष्ट म्हणू शकत नाही, म्हणजे प्रतिभेच्या संदर्भात मी मनी ध्यानीच नाही. म्हणजे मलाही सांगायचं ज्ञानेश्वर पाटील
की चालता चालता एखाद्या वाडसरूना खाल्लेल्या आंब्याची कोय उकरड्याच्या दिशेनं फेकावी, ती रुजावी आणि तिचं डेरेदार आंब्याचं झाड व्हावं, अशा पद्धतीनं मला कविता माय मराठी गावलेली आहे. आता मी या खेड्यापाड्यात फिरत असताना मग 5 वाजता मेरा बुजुर्गला संपलं, 5 वाजताची घंटी वाजली की मग ते मुलं यायचे, लहान गिराईक असायचे, माझ्या आईस्काडीचा डब्बा खपला की मी पुन्हा मेरा बुजुर्ग पुन्हा रोडवर येण्याने साखरडा केलं परत येणं. दुसऱ्या दिवशी काहीतरी गावं बदललेली असायची, मग रताळी असायची, रानंत्री असायची, आंबाशी असायची आणि नईस विकली गेली याच्यातून आंबाशीहून परत यायचो, आंबाशीहून पुन्हा परत येऊन मग लवाडा मोखेड अशा पद्धतीची ती भटकंती कच्च्या वयात 8व्या वर्गात तुम्ही पूर्ण पंचकृषी पाया पूर्ण पंचकृषी डोक्यावर विकायची सायकल आईस्कांड्या विकायचो. कधी कधी भावाला आजारपण आलं किंवा त्याला काही काम निघालं, कुठे एखाद्या लग्नाला किंवा सौरिकीला कुठेतरी जायचं, ते म्हणजे किरकोळ पद्धतीनं कधी जायचं काम पडायचं, कारण गरीबाला कोणी नातेवाईक नसतो, बरोबर, त्याला विचारलाही जात नाही. गरिबी काय करते, अनेक तटबंदी निर्माण करत असते. आज माझ्या घराला, माझ्या कुटुंबियांना, माझ्या नातेवाईकांना विचारलं जात असेल, याचं एकमेव कारण माझ्या बिनचेहऱ्याच्या जगण्याला माय मराठीनं दिलेली ओळख आहे. ती जर नसती तर मोहल्ल्याच्या, जाफराबाद मोहल्ल्याच्या एखाद्या कोपऱ्यात माझं घर खितपत पडलं असतं. साखरड्यातील जाफराबाद मोहल्ल्याच्या कोणत्या कोपऱ्यात माझं घर आहे हे कवितेनं दाखवून दिलं. हे कवितेचे आभाळव्यापी उपकार आहेत. मी माझ्या कातडीची पादत तराड करूनही माय मराठीच्या किंवा कवितेच्या पायात घातली तरी तिचे उपकार फिटणार नाही. म्हणजे विलक्षण प्रवास आहे. ज्या शाळेसमोर आईस्कांड्या विकणारा एक माणूस, ते त्याच शाळेत त्याच कविता शिकवल्या गेल्या. हे विलक्षण परिवर्तन हे तुमच्या आवडीमुळे, त्या कलेमुळे झालं. तर मग कुठं काय झालं की उर्दू साहित्याची आवड माझ्या वडिलांना नव्हती, ते वाचायचे. त्यांची काही पुस्तकं असायची इथून तिथून आलेली, त्यांनी मिळवलेली, काही सप्तकी. ते जांभळाचा व्यवसाय करायचे माझे वडील. अकोल्याला जायचे जांभळं घेऊन, जांभळांचे डालगे, सावंगीवीर, सावंगी माळी या टापुत्रीची जांभळाची झाडं तर घ्यायचे. परतीच्या प्रवासामध्ये ते उर्दू साप्ताहिक घेऊन यायचे, काही पुस्तकं घेऊन यायचे. त्याच्यामध्ये इब्ने सफीचं नावेल उपन्यास असायचं. हे ते बालपणापासून मला ती वाचायची सवय लागली. म्हणजे मला उर्दू साहित्याची गोडी लागली वडिलांमुळं. पण ती कोणती रद्दी छाप ते वाचायचं, मग तहान होती आत, पण मला नाही माहित होतं मी काय वाचतोय. आता घडलंय काय, त्या काळामध्ये एक भाषेचं शिल्प घडलं माझ्या उर्दूचं भाषेचं शिल्प घडलं. वयाच्या म्हणजे मी 5वीत असताना फुरकाने हमीद, कुराने मजीद अरबी शिकलो आणि माझं ते 30 पारे पूर्ण झाले. म्हणजे कुराणचे 30 पारे असतात, ते पूर्ण झाले माझं. मग त्याला हदिया म्हणतात. म्हणजे 30 पारे पूर्ण झाल्याच्या नंतर विधिवत त्या शिकणाऱ्याचा जो सत्कार होतो, मग त्याला हदिया म्हणतात. हदिया. तर 5व्या वर्गात असताना फुरकाने हमीद, कुराने मजीद झालं. म्हणजे अरबी जवळ गेलो. अरबी म्हणजे कुराण म्हणजे अल्लाह तालानं प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर 30 अध्यायांच्या माध्यमातून साधलेला संवाद, म्हणजे इस्लाम धर्माची संहिताच म्हणा, फुरकान हमीद, कुरान मजीद. तर त्या तिथपर्यंत पोहोचलो. हे झालं. आणि उर्दू 7वी हे झालं. आणि 8व्या वर्गात गेल्यानंतर तुमचा मूळ प्रश्न जो आहे, 8व्या वर्गात गेल्यानंतर तारंबळ उडाली. 8व्या वर्गात पहिले 1, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. परंतु ही जी उर्दू साहित्याचा व्यासंग म्हणा, गोडी म्हणा, ती मराठी साहित्यात रूपांतरित झाली. आणि विशेषतः मराठीला आमचे जे शिक्षक होते कुलकर्णी सर, त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी पद्धत होती, शैली होती, ती दुर्बोध नव्हती, ती पाण्यासारखी वाहती होती. ती मला आवडली आणि ती विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये अशी झिरपत जायची. जशी झाडांची मुळं पाण्याच्या दिशेनं सरसावतात, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांची मन त्यांच्या शिक्षण शैलीच्या दिशेनं सरसावली गेली. गणिताचा जर विषय असेल, गणिताचा जर पिरियड असेल तर माझ्या जीवावर यायचं, इंग्रजीचा जीवावर यायचा. परंतु इथं करमायचं, छंद लागला होता. छंद लागला किंवा एका भाषेची ओळख होत होती, तिचा चेहरा स्पष्ट होत होता, तिच्यापर्यंत जाण्याचे रस्ते मला गवसत होते. माय मराठीपर्यंत जाण्याचे रस्ते मला गवसत होते आणि मला काही शब्दांचे अर्थ कळत होते. आणि रोज मित्रांमध्ये बोलत असताना, विद्यार्थ्यांमध्ये बोलत असताना किंवा रोकडोबा मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या झाडांच्या सावल्यांमध्ये जेवत असताना, आपले पालव
एकमेकांना भाजीचं हस्तांतरण करत असताना, घेवाणदेवाण करत असताना ती बोली भाषा काना वाटते आज झिरपत होती आणि रोजगार भटकंतीत सुद्धा झिरपत होती. माझी गिराईक मराठी बोलणारेच असायचे, गिराईक मराठी बोलणारे ती रसद इकडे मिळत होती. म्हणजे तुम्ही ते जे फिरताना तुम्हाला त्या कविता सुचल्या नाही, कविता तिथपर्यंत सुचल्या नव्हत्या. कवितेचं शिल्पच घडवलं नव्हतं. बरं, म्हणजे मी भटकंती करत होतो म्हणजे कवितेचा काही संबंध नव्हता. साधारणतः ही जी गोष्ट शिकणं सुरू होतं, पण त्याच्यात कवितेचा पाया रचला जात असेल अदृश्यरित्या आज सांगताना म्हणता येईल, तसं म्हणता येईल, म्हणजे तसं म्हणता येईल. पण त्या काळात मला नाही वाटत होतं. मी काय करतो मला नाही माहित. बरोबर आहे. आज मांडताना कोणताही माणूस यशस्वी झाल्यानंतर त्याचा इतिहास किंवा त्याचा जगण्याचा तो ताळेबंद मांडतो, त्या ताळेबंदाशी त्याचा आजच्या यशाशी जोडलं जाते किंवा यानुसार डोळसपणे. तसं काहीच नाही. आता माझा वाढदिवस 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. मी मराठी कवी, माझा जन्म महाराष्ट्र दिनी. बरोबर आहे. बरोबर. असं शक्य आहे का? नाही. कारण काय होतं, पहिल्यांदा मुलं टाकून द्यायचे विद्यार्थ्यांना, आई वडिलांना तारखा माहित नसायच्या. मग 1 मे महाराष्ट्र दिन झाला. आता हा मुस्लिम विद्यार्थी अजिम नवाज राई कालांतराला मराठी कवी होईल आणि महाराष्ट्र दिनीच जन्म. म्हणजे असं काही ठरलं होतं का? नाही. योगायोग आणि म्हणजे माझ्या प्रारब्धात संचिताच होता योग. तर माझा 1 मे महाराष्ट्र दिन माझा जन्मदिन आहे. म्हणजे म्हणजे माझी या मराठी मातीचा लावा लाटास टिळा, तिच्या संग्यांनी जागल्या दऱ्या खोऱ्यातल्या शिळा. मराठवाडा दणकट, विदर्भ कणखर, मायाळू कोकणाची माती, बडकट बाहू अजिंठ्याचे बलदंड सह्याद्रीची छाती. अशा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. कधी कधी मला विचारलं जाते की बाबा तुम्ही मुसलमान असून चांगली मराठी बोलता. मला असं वाटतंय की महाराष्ट्रात जन्माला येऊन मी मराठी बोलतो म्हणून नवल वाटायला नको. महाराष्ट्रात जन्माला येऊन मराठी जर बोललो नसतो तर नवल वाटायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? या मातीत जन्माला आलेला आता प्रत्येक ठिकाणी समजा मुंबई आहे, मुंबईमध्ये हिंदी भाषिकांचा जो पगडा आहे, म्हणजे आमचंच राज्य, आमचीच राजधानी आणि आमच्याच कानावर जी पडणारी भाषा आहे हिंदी. किंवा कोणाला काही त्याला विचारलं की अमुककडे जायचंय आणि मला अमुक रस्ता दाखवा, तो म्हणला हिंदी में बोलो. नाही, आपणच आता आपल्या तशी सवय झाली की आपणच ये रस्ता किधर जात आहे असं विचार. हा जो प्रश्न आहे तर ते मूळ त्यांचं प्राबल्य असल्या कारणाने, त्यांचं प्राबल्यापासून स्वीकारल्यामुळं काही असतील ना. परंतु ज्या वेळेस आपण मराठीत त्यांना विचारतो, म्हणजे ज्या वेळेस विचारतो काहींना, तर ते सांगतात हिंदी में बोलो. तर भाषेचा अभिमान असला पाहिजे आणि भाषेच्या अभिमानाच्या अनुषंगानं आम्ही ज्या राज्यात जन्माला आलो, कारण भाषा धर्मांचं प्रतिनिधित्व करत नाही, भाषा त्या मातीचा आणि भावनांचा प्रतिनिधित्व करत असतात. बरोबर आहे. माणसाने भाषा घडवली, बरोबर. आता माणूस घडवण्याचं काम भाषेवर येऊन ठेपलेलं आहे. तर मग हा जो प्रवास, मग कवितेचा जन्म, पहिली कविता कुठली, कवितेचा जन्म कसा झाला? कवितेचा जन्म होण्याची कारण मग नंतर सांगतो. की मी हे जे पत्रपेटी हे असायचं, वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्र नावाचं एक सदर होतं. मी गावातल्या समस्या लिहायचो पत्रपेटीमध्ये, मराठीचे जे, म्हणजे मी पानपट्टी टाकली बस स्टँडवर साखरड्याच्या, आणि मग तिथं वर्तमानपत्र यायची. मग कुठेतरी ही जी असं होती. आणि मग 10वी पर्यंत आलो, इंग्रजीने दगा दिला आणि गणिताशी जमलं आणि 10वी नापास झालो. मग आले हे रस्ते, आयुष्याची रखरखते, वडिलोपार्जित, पुन्हा भटकंती सुरू झाली. म्हणजे शिक्षणाशी माझा संबंध तुटला. म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात कवी आणि ज्यांचं निवेदन ऐकताना अनेकांचे पोत्राटे हाताळे दुखतात असं इतकं सुंदर निवेदन होतं, ते 10वी नापास आहेत. अगदी बरोबर आहे. परंतु याचं नंतर काहीतरी होईल, मी 10वी नापास असल्याचं हे मलाही माहित नव्हतं. म्हणजे आता सांगताना येतं 10वीला कविता, 11वीला कविता, किंवा महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठांमध्ये 4 पुस्तकं, MA ला, BA ला, BCom ला वगैरे काहीतरी असं बऱ्याचशा गोष्टी घडल्या. हे सर कवितेचं देणं आहे. आणि खरं म्हणजे सांगताना आनंद या गोष्टीचा होतो की भाषेवर जगता येते. कवी लेखकांकडे पाहण्याचा जो हेणकाच दृष्टिकोन पूर्वी ठेवला असेल कुणीतरी, परंतु आता काळ बदलला. भाषेवर जगता येते अशी की महाराष्ट्रात जी बोटावर मोजण्या इतकी माणसं असतील त्यापैकी मी एक आहे. भाषेवर जगता येते. भाषेवर जगता येते. येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा या वाटेनं यावं. भाषेवर जगता येते म्हणजे महाराष्ट्राच्या उत्सवी किंवा समारंभीय भूगोल फार विस्तीर्ण आहे. आणि त्या माध्यमातून तुमचं भाषेवर प्रभुत्व असेल, तुमच्या वाणीत लालित्य असेल, तर तुम्हाला मागणी भरपूर आहे.
जसं हे जे घसघशीत पगारांच्या माध्यमातून म्हणजे चाकरमानी जगणं जगता येते, त्याच पद्धतीनं भाषेवर जगता येते. आपण ज्या वाटेवर मार्गस्थ जर झालात तर या वाटेनं सुद्धा वसंत ऋतूच्या शक्यता आहेत, आर्थिक वसंत ऋतूच्या शक्यता आहेत. तशी तयारी मानसिकता जर असली तर भाषा तुम्हाला उपाशी ठेवत नाही. माझ्या चिल्या पिल्यांच्या पदरामध्ये येऊन पडणारी ही जी भाकर आहे, 40 वर्ष सूत्रसंचलनाच्या, निवेदनाच्या, वक्तृत्वाच्या प्रवासाला पूर्ण झाली. आपण ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्या मुलाखतीसाठी इथं आलात. खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सत्कार झालेत. साहेब, ही कवितेचा सुरुवात झाल्यानंतर तुम्ही सर्वात पहिली कविता कुठली केली होती, ती कविता कोणती आणि ती कविता आम्हाला ऐकवा. कविता तर मला आता का सांगता येणार नाही की ती कविता, पहिली कविता तुमची पहिली कविता जी आहे ती सांगता याच्यासाठी येणार नाही की ती पाठांतरामध्ये किंवा माझ्या याच्या संपूर्ण नोंदी राहतात, त्याबद्दल वादच नाही. परंतु माझ्या निवेदनाची एक शैली आहे की मी टाचा टिपणा घेऊन कधीच बोलत नाही. मी ज्यावेळेस माईकवर येतो तर ते कार्यक्रमाची रूपरेषा जसं कोणी कोणाला हारापण करा एवढीच असते. त्याच्यानंतरच जी सजावट असते त्याचा संबंध माझ्या पूर्ण स्मरणशक्तीशी किंवा तात्कालिक निर्मितीशी असतो. बरोबर आहे. साधारणतः पानपट्टीवरून पत्रपेटी लिहित असताना हे लिहिताना माय मराठीची संगत सोबत आणि तिच्या वाटा मला गवसल्या होत्या आणि मग कवितेचा चेहरा स्पष्ट व्हायचा होता. कविता लिहायला सुरुवात झाली. म्हणजे हा जो निसर्ग वाचन आधी झाला, माणूस वाचन झालं, निसर्ग वाचन झालं, माणूस वाचन झालं, ते कामी यायला सुरुवात झाली होती. म्हणजे रोजगार भटकंतीमध्ये जे खेडे पाडे फिरलो मी, जंगल रस्त्यानं फिरलो, जंगल झाडीतून फिरलो, ओढ्यांकाठी जेवलो, नदी काठी नदीच्या गुडघावर पाण्यातून प्रवास केला वगैरे वगैरे. सारं निसर्ग त्याच्यातून एक म्हणजे कवितेसाठी लागणारं साहित्य रसद होतीच ती होत्या. आणि रखरखत्या उन्हामध्ये गुलमोहर बहरून यावा, पाना फुलांनी गच्च ढवरावा, त्या पद्धतीनं ते सारं होतच. मग ती कविता आठवत नाही पहिली? नाही, तर ती पहिली कविता सांगतो मी तुम्हाला. पहिली कविता बेमान पाखरांचे थवे, म्हणजे पानगड झाल्यानंतर जे पाखर उडून जातात, म्हणजे पलायनवाद पत्करतात, त्याचा आशय सांगतो ना. पलायनवाद पत्करतात, झाडांना पानगड सुरू झाली की पडून जातात, स्थलांतर करतात आणि झाडांवर वसंत ऋतू आल्यानंतर तीच पाखरं परत येतात. तरी झाडं त्रागा करत नाही, त्याचा स्वीकार करतात मोठ्या मनानं. त्या पाखरांना जाब विचारत नाही की तुम्ही पानगडीत का पडून गेला होता, तुम्ही आता परत आलात, आम्ही तुम्हाला आमचा बहर तुम्हाला वाटून देणार नाही, तुम्ही आमच्या बहरावर तुम्ही अधिकार सांगू नका, असं झाडं कधीच विचारत नसतात त्या पाखरांना. त्याचा स्वीकार करतात. अशा आशयाची कविता बेमान पाखरांचे थवे त्या काळामध्ये लोकमतची एक पुरवणी निघायची, साहित्य जत्रा नावाची. साधारणतः 1982, 83, 84 हा काळ. तर मी कविता पाठवायचो, कधीच छापून यायचे नाहीत. पण एकदा काय झालं की ही कविता छापून आली, पहिली बेमान पाखरांचे थवे 1982 मध्ये. आनंद झाला. त्यानंतर माझ्या कर्मधर्म संयोगानं म्हणा, माझ्या सुदैवानं म्हणा, कविवर्य सुरेश भाट यांनी लोकमत मध्ये रंग मैफलीचा या सदराची सुरुवात झाली त्यांच्या संयोजनाखाली. आणि मी कविवर्य सुरेश भाटांना माझ्या कविता पाठवायला लागलो मुक्त छंदातल्या. आणि त्यांनी ती निवड केली. कविवर्य सुरेश भटांनी माझ्या त्यात 17 कविता छापल्या त्या काळात. त्या व्यवहाराच्या काळा घोड्यामध्ये समाविष्ट आहे. रंग मैफलीचा या सदराला साहित्य जत्रेमध्ये जर सुरुवात झाली नसती कविवर्य सुरेश भटांची, आणि सुरेश भटांच्या उदार अंतकरणातून, चोखंदळ नजरेतून परिघावरच्या कवींना शोधायची जी त्यांची दिलदार प्रवृत्ती होती, त्यांच्यापर्यंत माझी कविता जर पोहोचली नसती तर त्या काळामध्ये मला ऊर्जा मिळाली नसती. पण कविवर्य सुरेश भटांच्या रंग मैफलीचा या सदरामध्ये माझ्या कविता आल्या. त्याच्यानंतर ते जलसा नावाचा सदर लिहायचे. त्या सदरामध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता की मुक्त छंदामध्ये सुद्धा, मुक्त छंद कवितेमध्ये सुद्धा गझले इतकीच ताकद असते. गझलेची आणि मराठी कवितेतील मुक्त छंदातली त्या काळातली तफावत त्यांनी ती विशद केली होती. आणि त्यामध्ये त्यांनी 7 नावं दिली होती किंवा यांचा मुक्त छंद वाचा. गझलांपेक्षाही मुक्त छंदांमध्ये ताकद असते. त्यामध्ये 7 नावं दिली होती. त्या 7 नावात माझं नाव होतं. आणि हळूहळू विदर्भाला इकडे कळायला लागलो. आणि सुरुवातीला पहिल्या कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्याचं जे भाग्य लाभलं, सुरेश भटांचं, कविवर्य सुरेश भटांचं सदर वाचून, ते महात्मा सहकारी साखर कारखाना वर्धा आणि आता ज्यांचं मागच्या वर्षी निधन झालं, स्वर्गीय किशोर सानप
यांनी मला आमंत्रित केलं. त्या काळातील एक अत्यंत महत्वाचे कवी, काल परवापर्यंत ज्यांची लेखणी समीक्षेच्या प्रांतात लीलया भ्रमंती भटकंती करत होती, ज्यांनी अनेक साहित्यिकांचा भाग्योदय केला, अनेक कवींवर लिहिलं, असं किशोर सानपांनी मला तिथं आमंत्रित केलं. हा, मग त्या ठिकाणी ते तुमचं पहिलं साहित्य संमेलन, पहिली माझी माईकची भेट ही स्वर्गीय किशोर सानप सरांमुळे झाली, ज्यांचा त्या काळामध्ये ऋतू नावाचा कविता संग्रह खूप गाजला. आजही ऋतूमधल्या ज्या झाडांविषयीच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचं महत्व अबाधित आहे. बरोबर. तर त्यांनी मला पहिली संधी दिली आणि लिहित होतो. तुमचे किती कविता संग्रह प्रसिद्ध झाले त्यांची नाव? माझं पहिल्या कविता संग्रहाचं नाव व्यवहाराचा काळा घोडा. त्याच्यामध्ये किती कविता आहेत? संख्या सांगता येणार नाही, पण व्यवहाराचा काळा घोडा जे आहेत त्या कवितांच्या संदर्भामध्ये जे 25-30-35 कविता असतील, वेगवेगळ्या पद्धती. पहिला व्यवहाराचा काळा घोडा, दुसरा कल्लोळातला एकांत, तिसरा वर्तमानाचा वतनदार आणि चौथा तळमळीचा तळ. परंतु वर्तमानाचा वतनदार आता जो आलेला आहे 2012 मध्ये, त्याविषयी माझ्या ध्यानात होतं की मला महात्मा सहकारी साखर कारखाना वर्ध्याच्या कवी संमेलनामध्ये म्हणजे मला ज्यांनी संधी दिली म्हणजे किशोर सानप सर, त्यांचा बलर्म मी घेतला, मागचं मलपृष्ठ. आणि त्यांना ज्यावेळेस मी आता या साहित्यामध्ये पूर्ण म्हणजे प्रवासामध्ये मला जे काय काजवे एवढा उजेड मिळाला असेल किंवा कवितेनं दिलेला असेल मान सन्मानाचा लखलाट, मला सानप सरांनी विचारलं माझा बलर्म का? म्हटलं सर तुम्हाला वाटवतंय? आणि काय, महात्मा सहकारी साखराच्या कवी संमेलनामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं होतं. म्हणजे त्याच्यात नवल काय, तू चांगला लिहितो म्हणून निमंत्रित केलं होतं. नाही म्हटलं सर, ती माझी माईची पहिली भेट होती तुम्ही करून दिलेली, ती जाणीव माझ्यामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं की झाडांनी उंच उंच, व्यवहाराचा काळा घोडामध्ये कविता आहे की झाडांनी उंच उंच जाताना करावी मुळांची अधूनमधून आठवण, एरवी झाडं कृतज्ञ झाल्याची मोसमांची तक्रार आहे. दुसरं महत्वाचं असं तुम्ही एक प्रश्न विचारला आणि मी त्याच्यावर प्रकाश झोप टाकणं महत्वाचं आहे. मराठीला आणि कवितेला बळकटी मिळण्याचं एकमेव कारण ज्यांच्यामुळं ही भाषेची सुबत्ता मला गवसली, माझ्या पानपट्टीवर येणारे ग्राहिक म्हणून येणारे नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर यांची नाट्य चळवळ होती. त्यांची नाटकांचे कार्यक्रम चालू असायचे. सर त्यांच्या बुलेटवर माझ्या पानपट्टीवर यायचे, कैची सिगरेटचं पाकिट घ्यायचे. नंतर ते ब्रिस्टॉल वढायला लागले आणि मग मी विचारलं सर कुठं चालले? तर मी अंजनीला नाटकाच्या तालमीत चाललो, मी शेदुर्जनला नाटकाच्या तालमीत चाललो, मी सुलतानपूरला नाटकाच्या तालमीत चाललो. मला नाटक हे प्रकारच माहित नव्हतं, पण मग हळूहळू मी भावनिक दृष्ट्या सरांच्या जवळ गेलो आणि त्याच्यानंतर काय झालं की सरांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता, जवळचा विश्वासू, जवळचा मित्र झालो. आणि त्याच्यानंतर सरांनाही वाटलं की हे मुस्लिम मोहल्ल्यातून आलेला मुलगा याच्यात काहीतरी करण्याची, जिज्ञासा, याची विचारसरणी, याची बोलण्याची पद्धत, कल्पकतेला असलेले अनंत पंख वगैरे त्यांना जाणवायचं. तर त्यामुळे ते मला गांभीर्याने घ्यायला लागले. आणि नंतर काय झालं की सरांच्या इथे नांदते शिवशाही, जिथे गवताला भाले फुटतात, इथे रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकांच्या प्रयोगांच्या प्रॉम्प्टिंगसाठी पडद्याच्या मागे काही मंडळी असायची. म्हणजे स्टेजवर नाटक सुरू असताना एखादा कलावंत अभिनय करताना संवादामध्ये एखादी ओढ जर विसरला तर मागून कोणीतरी सांगायचा. त्या काळामध्ये ते साऊंड सिस्टीमचं बरोबर कळायचं त्याला, कोणाला हे असं असे कानाला लावणारे फोन वगैरे नव्हते त्या काळात. तो मागून बोलायचा, मग न ते मुख्य धारेत यायचा कलावंत चुकलेला, मग ते बरोबर बोलायचं. अशी प्रॉम्प्टिंगची जबाबदारी माझ्याकडे असायची. अरे वा. पेटलेल्या मेणबत्त्यांसमोर गॅस बत्त्या असायच्या. ज्ञानेश्वर खरात पाटील काय झालं की मला प्रॉम्प्टिंग करावं लागतं स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकरांच्या माध्यमातून, बोरकर सरांच्या जोडीकीतून ही जबाबदारी माझ्याकडे आली. म्हणजे माझ्या नाटकात मी नसायचो, माझ्याकडे प्रॉम्प्टिंग असायचं. तर एखाद्या नाटकाचं मला प्रॉम्प्टिंग करायचं म्हटल्यावर मला ते संहिता आधी वाचावी लागेल. बरोबर. त्या नाटकाची संहिता वाचावी लागेल, आधी वाचावी लागेल. म्हणजे प्रॉम्प्टिंग करणं फायदा असा झाला, शब्दसाठा वाढला, अनेक म्हणी कळाल्या. नाट्य संहिता मी वाचतो, मी काय वाचतो त्या काळात मला माहित नाही. नाट्य संहिता वाचल्या. भाषा नाटक जे नाटकात काम करतात किंवा ज्यांचा रंगमंचाशी संबंध असतो त्यांची भाषा वेगवान असते. बरोबर. संवादाच्या माध्यमातून. हो. अर्थातच अदृश्यरित्या माझ्या भाषेवर ते परिणाम होत गेले प्रॉम्प्टिंगच्या माध्यमातून. मग सरांना सदृढ होत गेली तुमची. मग काय झालं, सरांना असं वाटलं गेलं नाटकात सटरफटर भूमिका द्याव्या. तर मला त्या भूमिकाही मिळायला लागल्या.
म्हणजे हंबीररावाची भूमिका होती एका नाटकामध्ये, रायगडाला जेव्हा जाग येते. पुन्हा डॉक्टर मानसिंग मध्ये भूमिका होती. अनेक असे प्रसंग होते की जिथे थोड्याफार भूमिका सर मला द्यायला लागले म्हणजे माझं भाषेचं शिल्प घडत होतं. म्हणजे सर मला पल्लेदार संवादाची भूमिका देऊ शकले असते, परंतु त्यावेळेस माझी भाषा घडत होती. पण त्यामुळं काय झालं, नाट्यसंहिता आणि स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकरांच्या तालमीत घडत असताना माय मराठीच्या विस्तीर्ण भाऊपाशात गेलो आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या आपसात नाटकाच्या संदर्भात. स्वर्गीय आबासाहेब जोशी सुलतानपूर, स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकर, रामकृष्ण काकडे सर अंतरी खेडेकर, ही मंडळी ज्यावेळेस एकत्र बसायची तर भगवानराव गायकवाड, अंजनी, त्याच्यानंतर कविवर म्हणजे कवितेमध्ये ज्यांची लेखणी एक वेगळ्या पद्धतीची कविता, हिरवी कविता ज्यांच्या लेखणीतून उमटली ते नागेश कांगणे, त्यांचे वडील स्वर्गीय लोकडूजी कांगणे, ही सर्व मंडळी एकत्रित बसायची आणि याच्यावर चर्चा करायची. कशावर? नाटकांवर, नाटकांच्या विविध पैलूंवर. तर ते माझ्या कानावाटे आत झिरपायचं, माझे कान तयार होत गेले. बरोबर, ज्ञानेश्वर खरात पाटील माझे कान तयार होत गेले. भाषेविषयीची जिज्ञासा किंवा भाषेविषयीची आसक्ती वाढत गेली. आणि ही संपूर्ण रसद भाषेची वगैरे माझ्या खाजगी अनुभवांच्या माध्यमातून जी कविता उमटत होती. आणि काय झालं की मग नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर सरांच्या माध्यमातून, बोरकर सरांच्या जवळचा व्यक्ती, तर सरांनी काय केलं की त्या नाट्य चळवळीचे उद्घाटन सोहळे तिथं व्हायचे. तर त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे असायचं. त्या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन सोहळ्याचं गाव पुढारी यायचे. हे यांना हार घालतील, ते त्यांना हार घालतील, आणि जाहिरात मी करायचो माईकवर की बा रायगडाला जेव्हा जाग येते छत्रपती शिवरायाच्या भूमिकेत कोण आहे, असं तसं. तसंही मला बोलण्याचा आवाजामधला खर्च माझा उपयोगी यायचा. सर म्हणायचे राहींकडं हे द्या, सूचना करण्याची जबाबदारी, संचलनाची जबाबदारी अत्यंत मोठ्या अंतकरणानं. मग काय झालं, सकार मनोशी कैलासवासी भास्कररावजी शिंगणे साहेबांच्या राजकीय उदयाचा तो काळ. साहेब पहिल्यांदा विधानसभेत पडले, जे के खरात निवडून आले. पुन्हा काहीतरी वर गडबडी झाल्या आणि मध्यवर्ती निवडणुका लागल्या. सकार वर्षी कैलासवासी भास्कररावजी शिंगणे साहेब पुन्हा मैदानात उतरले. त्यांचं चिन्ह खटारा, शेतकरी कामगार पक्षाचा. आणि जे के खरात, स्वर्गीय जे के खरात सरांचं पंजा. आता साहेब निवडून आले आणि स्वर्गीय जे के खरातांचा पराभव झाला. आता ही झाली राजकीय घडामोड. परंतु नाना बोरकर सरांच्या जवळचा, सरांच्या ग्रामीण नाट्य चळवळीचा तो काळ. आणि त्या काळामध्ये कधी कधी कार्यक्रमाला आमदार म्हणून सहकार वर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब आमंत्रित व्हायचे आणि त्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाला यायचे. मग पिंपळगाव ढोसले असो, अंजनी असो, या कुठेही असो, कोणता तो वजर सरकटे असो, लोणार जवळ असो, कुठेही असो, त्या कार्यक्रमाला साहेबांना बोलवलं जायचं, नेत्यांना बोलवलं, त्याचं संचालन माझ्याकडे. आणि माझ्यावर स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकरांच्या माध्यमातून मोठ्या साहेबांची नजर पडायची आणि एक आत्मिक नातं निर्माण झालं, भावनिक. आणि स्वर्गीय नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर हे मोठ्या साहेबांचे निष्ठावंत. अर्थातच ती निष्ठा माझ्यात रूपांतरित झाली. कौटुंबिक नात्याचा जो विस्तार आज दिसतोय त्याची मुळं त्या काळामध्ये 1981च्या मोठ्या साहेबांच्या राजकीय. आणि मग मोठ्या साहेब आमदार झाल्यानंतर त्यांच्या स्वागताच्या, त्यांच्या विविध विकास कामांच्या, भूमिपूजन सोहळ्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे यायला लागलं. इथपर्यंत की शालिनीताई पाटील मंत्री असताना सूतगिरणीचं पैनगंगा, खंडोबाच्या माळरानावरच्या पैनगंगा सहकारी सूतगिरणीचं पहिलं जुडब भूमिपूजन या त्यांनी ज्यावेळेस मोडण्यात आलं त्याचं संचालन, मोठ्या साहेबांच्या अंत्यविधीचं संचालन, मोठ्या साहेबांच्या रक्षा विसर्जनाचं संचालन, म्हणजे 1981 ते आज मितीला लाहिणे साहेब, माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांपर्यंत हा निष्ठेचा, भक्तीचा, एखाद्या वारकऱ्यासारखा हा प्रवास. कविता झिरपत होती, कविता लिहिली जात होती, कविता कागदावर उतरत होती, कागद छापून येत होती. परंतु या संपूर्ण प्रक्रियेतून आज माझ्या यशाकडे पाहत असताना हे महत्वाचे 2 घटक आहेत. नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर सर आणि सहकार मनोशी कैलासवासी भास्कररावजी शिंगणे साहेब. म्हणजे नाना बोरकर सरांनी मला हस्तांतरित मोठ्या साहेबांकडे गेल्यानंतर मोठ्या साहेबांना अत्यंत विश्वासानं त्या कार्यक्रमांचं संचालनाची जबाबदारी माझ्यावर टाकली नसती तर मी निवेदक जन्माला आला नसता. तो पहाटा दिव्यासारखा विजला असता. निवेदकांना जगायला शिकवलं आणि पाखरही दिली. त्याच्या मागे कारण आहे ज्यावेळेस तर मोठ्या साहेबांनी मग काय केलं, ते पानपट्टीचा व्यवसाय बंद करून मग मला सूतगिरणीमध्ये लावलं. आता अकाली आता मध्यंतरी विदर्भातली सर्व कारखानदारी मोडकळीस येत असताना गिरणी बंद झाली आणि मग वाणी दिमतीला आली.
वक्तृत्व, निवेदन ह्या साऱ्या गोष्टी अशा घडत गेल्या. हा संपूर्ण प्रवास 40 वर्षाचा तुमच्या समोर आहे. किती विद्यापीठामध्ये तुमच्या कविता शिकवल्या जातात? माझ्या कविता म्हणजे मोजदाद केल्यानंतर इकडे तिकडे धावतो 11 विद्यापीठांमध्ये होता. मी 10वीला होतो. मी 10वीला होतो तेव्हा तुमची पडझड मोहल्ल्याची कविता होती, ती मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. आठवते का आता? नाही, त्याचं कारण अभ्यासक्रमातल्या, कारण काय होतं, हा एक सरावाचा भाग असतो. बरोबर. काही कविता ज्या असतात त्या कागदावर मेंदूपर्यंत प्रवास करतात, आणि आपण स्टेजवर ज्या कविता सादर करतोय त्या श्रोत्यांच्या आवडी निवडीच्या ज्या असतात त्या पद्धतीनं हे करतात. बरं, ते असायला पाहिजे, हे तुमच्या घट्ट स्मरणात असायला पाहिजे. मला आनंद आहे ज्ञानेश्वर खरात पाटील की तुम्ही 10वीला असताना माझी कविता पडझड मोहल्ल्याची तुम्हाला अभ्यासक्रमाला होती. हे एक आनंदाचा भाग आहे. दुसरी 11वीला माझी सडकी लगत उगवलेली झाडे ही कविता माझ्या 2 भाच्यांना होती. अच्छा. माझा मुलगा 10वीला असताना माझी कविताच त्याला अभ्यासक्रमाला होती. हे असं संचित प्राक्तन प्रत्येकाला लाभत नाही. मी आधीच म्हणालो तुम्हाला की इतकं भरभरून दिलं कवितेनं मराठीनं की माझ्या झोळीची शब्दप्रवासाच्या झोळीची ऐपत मी तपासून पाहिली. त्याच्यानंतर साहेब तुम्ही सूत्रसंचालन खूप तुमचं जबरदस्त असतं आणि महाराष्ट्रभर तुम्ही सूत्रसंचालन करत फिरत असता. तर मला तुमच्याकडनं सूत्रसंचालनातली काय एखादी चारोळी आहे, समजा लग्नामध्ये तुम्ही जे सूत्रसंचालन करता त्याच्यातली एक चारोळी छानपैकी आपल्या प्रेक्षकांना ऐकवा. कसं आहे की हे जे मी सूत्रसंचालनात तुम्ही जे बोललेत, सूत्रसंचालनाची ही जी कला होती, म्हणजे पूर्वी सूत्रसंचालक जो होता, निवेदक जो होता, तो डाव्या कंसात टाकला जायचा. त्याला कुठलंही महत्व नव्हतं. त्याला माईकवर याची नाव घ्यायची त्याचे नाव घ्यायची, तो तत्सम होता. परंतु किरकोळ पद्धतीनं त्याची दखल घेतली जायची. परंतु काय झालं की मोठ्या साहेबांच्या, म्हणजे मी जेव्हा नाट्य चळवळीमध्ये सूत्रसंचालन करायचो त्यावेळेस नाट्य चळवळ आणि नाटक हे साहित्याचं जवळचं, म्हणून माझ्या अभ्यासांती मी थोडं प्रयोग करून पाहिले. मी काही कविता म्हणायचो तर टाळ्यांचा गजर व्हायला लागला. मग मी म्हणलं हे हार घालतील ते हार घालतील, नंतर त्याला जोड दिली. बरोबर. एक प्रयोग करून पाहिला की हे करत असताना हे बोलत असताना हे बोलून पाहावं, तो टाळ्या पडायला लागल्या, निवड व्हायला लागली, वाचन वाढायला लागलं, चांगल्या कविता पाठ व्हायला लागल्या. मग मी काय केलं की मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत असताना राजकीय मराठी सोबत उर्दूची जोड देण्याचा प्रयोग केला, शेर व शायरीचा. मग टाळ्यांचा वेग पुन्हा वाढला दोन्ही संमिश्रांमुळे. मला आनंद व्हायला लागला. माझ्यातला मी निवेदक आहे असं मला वाटलं नाही, पण निवेदक माझ्यातला तो फुलायला लागला, भरायला लागला, डवरायला लागला, हर्षभरीत व्हायला लागला. मग हा जो प्रयोग होता हे श्रोत्यांनाही आवडायला लागलं. कधी कधी पुढाऱ्यांना यायला उशीर होतो, मला भरपूर वेळ मिळायला लागला की मी त्यांचं आगमन झालेलं आहे. ते इसी ख्याल से हम दिल को बहला रहे हैं, वो निकल चुके हैं, वो आ रहे हैं. माननीय साहेबांचं विशीपर्यंत आगमन झालेलं आहे. गावकऱ्यांना नम्रतेची विनंती, पेडॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. अशा मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमांचं संचालन म्हणजे इथपर्यंत समीकरण झालं होतं की ज्या गावात मी जाऊन पोहोचलो सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये, तर असं याचाच अर्थ की या गावामध्ये मोठे साहेब म्हणजे सहकार मंत्री कैलासवासी भास्करजी शिंगणे साहेब येणार आहेत, असं एक समीकरण झालं होतं. त्या काळामध्ये वाहनांच्या तरतुदी नव्हत्या, दळणवळणाची एवढी साधनं नव्हती. त्या काळातला कार्यकर्ता हा भावनिक होता, मोठ्या साहेबाला जीव की प्राण मानणार होता. आत्ताचाही आहे, कारण मोठ्या साहेबांनी जे करून ठेवलेलं आहे, जी मुळं खोलवर रुजलेली आहे. लायण्या साहेबांची कार्यपद्धती त्याच पद्धतीची असल्या कारणानं मोठ्या साहेबांचा वसा वारसा सर्वसमावेशकतेचा अत्यंत नेटानं भक्तीनं लायणे साहेब घेऊन चाललेत. म्हणून 5 वर्ष घरी बसलेत तरी घसघशीत मतांनी मातुर्तीनं सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी मतदारांनी त्याचा विजय करून दिला. हा एक त्यांच्या कार्यशैलीचा भाग आहे. म्हणजे नाही, आपला प्रश्न हा होता, निवेदन करत असताना, एक निवेदक असताना तुमच्या ज्या चारोळ्या असतात लग्नांमध्ये, बरोबर आहे अगदी, की लग्नांमधली 1-2 चारोळी आपल्या प्रेक्षकांना ऐकवायचा प्रश्न माझ्या ध्यानात होता. आणि तो प्रश्न यासाठी ध्यानात होता की बोलताना जिथून आपण घडलो, ती पार्श्वभूमी तुम्ही सांगितली, नंतर ते उगाना आलं की ज्यांनी चढवलं मढवलं उंच उंच, ज्यांनी घडवलं मढवलं उंच उंच चढवलं, त्याबद्दल येतच राहते. तर ती संधी मला मिळाल्यानंतर काय झालं की या सूत्रसंचालनाची मागणी मग दुसरीकडे व्हायला लागली. आमचा करसाल का, आमचा केला. मोठे साहेब गेले, त्याच्यानंतर सूतगिरणीचा तो विषय मी आधी सांगितला, बंद पडल्यानंतर मी तिथे नोकरीला होतो. मग लोक अशी मागणी व्हायला लागली. पहिल्यांदा मानधन मागताना थोडंसं हे वाटायचं, आडेवेडे घेणं किंवा अवघडेलावानी वाटायचं. पण नंतर परापांची गरजा वाढत गेल्या. बरोबर. कारण तुम्ही आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टीची किंमत नसते. मी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की बा आपण या क्षेत्राकडे जर वळायचं असेल तर काही शक्यता रोजगाराच्या माझ्या सगळ्या माग वाढल्या तेव्हा वाणी दिमतीला आली.
बरोबर. आणि लोक स्वतःच म्हणायला लागले की या लग्नाला आले किंवा तोपर्यंत लग्न नव्हतं, दुसरे समारंभ होते. परंतु लग्न समारंभामध्ये जेव्हा सत्काराला सुरुवात झाली ती माझ्यापासूनच सुरू झाली इकडे आपल्या जिल्ह्यामध्ये. त्याचं श्रेय घ्यायला मला काही हरकतच नाही. मग मी संचालन करायला लागलो, त्याला कवितेची जोड द्यायला लागलो. आता समजा पाहुण्या रावण्यांचं आगमन होऊन राहिला, ह्या ज्या कविता आहेत तुम्हाला कुठंच सापडणार आहे, ती माझीच निर्मिती आहे. श्वासात वाजे सनई चौघडा, पापण्यांना प्रतीक्षेचे ओझे झाले, मन आपल्या येण्याच्या वाटेवर स्पंदनांच्या पायघड्या घाले. पत्रिकेच्या शब्दात ऋण झुणत होते, आत्मीयतेचे लक्ष लक्ष झरे. पत्रिकेच्या शब्दात ऋण झुणत होते, आत्मीयतेचे लक्ष लक्ष झरे. मनपूर्वक आभार आपले, आपण स्वीकारली आमची निमंत्रणाक्षरे. मनपूर्वक आभार आपले, आपण स्वीकारली आमची निमंत्रणाक्षरे. अशा पद्धतीच्या कवितांची निर्मिती गरजेतून झाली. याला मी साहित्य नाही मानत. याचा संबंध माझ्या कागदाशी नाही, याचा संबंध फक्त त्या समारंभांशीच आहे. जिथं जिथं जी म्हणजे कविता जी म्हणजे आता एखाद्या लग्न कार्यामध्ये भरपूर गच्च गर्दी आहे, साऱ्या क्षेत्रातली माणसं एकवटली. तुम्हाला कवितेत म्हणजे कुठे कोणत्या पुस्तकात त्यासाठी हवाला द्यायला कोणत्या ओळी सापडणार नाही. ती माझ्या स्वतःची निर्मिती कशी होती की जेव्हा लागू होते जगण्याला माणुसकीची मात्रा, तेव्हा आज भरत असते तो रंदारी भव्य यात्रा. तेव्हा आज भरत असते तो रंदारी भव्य यात्रा. ही माझी निर्मिती आहे. म्हणजे मला भाषेचा जो प्रवाह आहे, भाषेचा जो फोर्स आहे, किंवा माझ्या वाचनाच्या माध्यमातून जी माझी रसद आज झिरपत गेली ती वेळेवर माझ्या जिभेवर तरंगत असते. म्हणून मी समारंभाचं जे कोणतंही आव्हान लिलाया पेलण्याचं एकमेव कारण माझ्या सोबत असलेली भाषेची जी रसद आहे ती असावी. नाहीतर कधी कधी असं होते की कवीवर एक ग्रेस म्हणतात, अनेक ठिकाणी ग्रेस म्हणतात की भाषाचही निकामी शब्दासही पुरेना, संवेदनाच द्यावी अर्थाचं काय. पुन्हा संवेदना देण्याचं काम जर भाषेला जर झालं ती भाषा फुलारून येत असते. माझं तर असं होतं की एखाद्या समारंभाचं सूत्रसंचालन केल्यानंतर मी गाडीत जेव्हा परतीच्या प्रवासाला घराच्या दिशेनं निघतोय त्यावेळेस माझ्या मनामध्ये अनेक कविता येऊन माझ्याशी भांडतात की आमचा नंबर का नाही लावला. अनेक शेर येतात म्हणतात आमचा नंबर का नाही लावला. मग त्यांची समजूत मला घालावी लागते, तुम्हाला पुढच्या वेळेस घेईन. म्हणजे हा लुटपुटीचा झगडा आहे. माझा तुम्ही लावला असता, मी तर तिथं समर्पक होते. हे माझा विचार आहे. कदाचित हे रसायन तुला मान्य नसेल, परंतु अनेक कार्यक्रमांमध्ये काही कविता मला भांडतात, काही शेर मला येऊन भांडतात आणि मला विचारतात. आता तुम्ही म्हणसाल की आता आता काय तुकोबरा म्हणतात की अशा साजनाला लावता लढा, देह चुळामुळा होत राही, देह भाजताना आकांताचा धनी, तुकाराम वाणी तळमळे मुले घातले रळाया, नाही आसू नाही माया, ऐसा भक्तिवाद काय, रंग वेगळीचा न्याय, सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. अशा पद्धतीचा लुटपुटीचा झगडा आहे. मला भाषा भांडते, मला शब्द भांडतात, मला कविता भांडतात, मला शेरो शायरी भांडते का आमचा नंबर का नाही लावला. शायरीचा उल्लेख केला, आपल्या प्रेक्षकांना एखादा शेरो शायरी होईल. नाही, शेरोशायरीच्या संदर्भामध्ये कसं आहे की कोणताही निवेदक असो उत्स्फूर्तपणाला ज्या वेळेस श्रोत्यांच्या माध्यमातून शेरोशायरी, आज आपला विषय मराठीचा आहे, त्यामुळे मराठीवर बोलत असताना माझी एक कविता तुमच्या श्रोत्यांसाठी सादर यासाठी करतो. त्यातले तुकडे की ती कविता आहे की कविता व्यवहाराच्या काड्या घोड्याची. विशिष्ट उंचीवर जाऊन स्थिर पंखांनी तरंगणाऱ्या घारीसारखे असतात काही अनुभव, त्यांच्या गडद छायेत पावतात संवेदनांच्या नद्या उगम, आणि होतो रुगर्विता कवितेचा जन्म. कविता तुकोबाच्या व्यवहार शून्यतेची साक्षी, दिशांत कफल्लक पक्षी. कविता तुकोबाच्या व्यवहार शून्यतेची साक्षी, दिशांत कफल्लक पक्षी. हिंदल वनीनं मनावर कोरलेली समतेची नक्षी. कविता जगणं, कविता जगविणं एक अनंत अनादी संघर्ष. कविता म्हणजे महाडच्या चौदार तळ्याला बाबासाहेबांचा पहिला स्पर्श. वा वा वा. शब्दांची दौलत जपताना व्यवहार निसटला कधी कळलंच नाही. शब्दांची दौलत जपताना हा जो तुकडा प्रसवला असेल त्यावेळेस मानी दिमतीला आली नव्हती. म्हणजे हे अर्थकरणाच्या वाटा निवेदनाच्या आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून बसल्या नव्हत्या. त्या काळात शब्दांची दौलत जपताना व्यवहार निसटला कधी कळलंच नाही. आता गावच्या नकाशावर घरच नाही. कधी कधी वाटते कविता पंचतारांकित हॉटेलच्या खिडकीतून पावसाचे दृश्य बघणाऱ्या अरबांच्या अंतकरणातल्या वाळवंटासारखी. कधी कधी वाढते कविता रात्र 2 वाजेच्या वयाची झाल्यावर बातम्या रिराईट करणाऱ्या वृत्त संपादकाच्या डोक्यातला कंटाळा.
दडपणाच्या रोलर खाली खडीसारखे दबत जाते आयुष्य. दडपणाच्या रोलर खाली खडीसारखे दबत जाते आयुष्य आणि अंधाऱ्या वेरीच्या कपारीत मोजावे रुग्ण पक्षिणीने शेवटचे श्वास, तशी गर्वगडीत होते कविता. माहेरच्या साध्या झुळकीनेही सुधारते सासूरवासनीची ढासळलेली प्रकृती. मी धास्तावलो की येतो कवितेच्या आश्रयाशी. माहेरच्या साध्या झुळकीनेही सुधारते सासूरवासनीची ढासळलेली प्रकृती. मी धास्तावलो की येतो कवितेच्या आश्रयाशी. प्रसवल्यावर सुकून जाते केळीचे झाड. प्रसवल्यावर सुकून जाते केळीचे झाड. कवितेच्या जन्मानंतर मुका होतो कवी. ट्रॅफिक सिग्नलच्या हालचालीवर रस्त्यावर तुंबणारी रहदारी आणि आयुष्य पथावरील व्यवहार नावाच्या उग्र कॉन्स्टेबलचे आदेश धुडकावल्याने डोक्यात विस्तारणारी समस्यांची गुंतागुंत. यात फरक काय? ट्रॅफिक सिग्नलच्या हालचालीवर रस्त्यावर तुंबणारी रहदारी आणि आयुष्य पथावरील व्यवहार नावाच्या उग्र कॉन्स्टेबलचे आदेश धुडकावल्याने डोक्यात विस्तारणारी समस्यांची गुंतागुंत. यात फरक काय? आताशा कविताच आपला बाप, कविताच आपली माय. झाडांनी उंच उंच जाताना करावी मुळांची अधूनमधून आठवण. एरवी झाडं कृतज्ञ झाल्याची कवितेची तक्रार आहे. उडत्या पाखराच्या चोचीतून पडलेल्या बीजातून साकराव फुलदार झाड. उडत्या पाखराच्या चोचीतून पडलेल्या बीजातून साकराव फुलदार झाड, अशी आपली भ्रमंती. कवितेची बीज सातत्यानं जोपासणारी, एखाद्या चिंतन गर्भक्षणी आशय गर्भ कविता फुलारणारी. कवितेच्या ऋणातून होऊ कसा उतराई? कवितेच्या ऋणातून होऊ कसा उतराई? जन्मदात्री वगळली तर कविताच दुसरी आई. कवितेच्या ऋणातून होऊ कसा उतराई? जन्मदात्री वगळली तर कविता दुसरी आई. कवितेच्या वहीत आढळता ठाई ठाई खाल्लेल्या खस्ता, सोसलेल्या मरणास हा लपेष्टा. कवितेच्या वहीत आढळता ठाई ठाई खाल्लेल्या खस्ता, सोसलेल्या मरणास हा लपेष्टा. एखाद्या ओळीतून डोकावतो अपेक्षांच्या मुळात दबा धरलेला शिशीर. उपासमारीच्या काळात खैराती विना दारावरून परतणारा फकीर. कवितेच्या वहीत आढळता ठाई ठाई खाल्लेल्या खस्ता, सोसलेल्या मरणासन्न हा लपेष्टा. एखाद्या ओळीतून डोकावतो अपेक्षांच्या मुळात दबा धरलेला शिशीर. उपासमारीच्या काळात खैराती विना दारावरून परतणारा फकीर. बाकी आपल्या हाती काही नाही, कवितेला व्यवहाराची माहिती नाही. बाकी आपल्या हाती काही नाही, कवितेला व्यवहाराची माहिती नाही. अरे वा वा, बहुत खूप धन्यवाद. म्हणजे मी मंत्रमुक्त झालो होतो की मी तुमची मुलाखत घेतो हे विसरलो. मी रसिक होऊन गेलो होतो. नाही, अगदी बरोबर. तुमची रसिकता इथपर्यंत घेऊन आली. म्हणजे मराठीचे जे उपकार आहेत तुम्हाला इथपर्यंत आणण्याचे, म्हणजे अजीब नवाज राहीचं घर मुस्लिम वस्तीमध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये आहे याचे संपूर्ण रस्ते कवितेने माय मराठीनं दाखवले, म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करतोय. म्हणजे खरं म्हणजे मराठीचे जे अनंत उपकार जे आहेत तर मी तर शब्दबद्धच करू शकत नाही, मांडू शकत नाही. इतकं आभाळव्यापी जगणं त्यांनी दिलं, उत्सवी जगणं दिलं. मला समारंभी लखलखाट दिला. ही सादर केलेली तुमची कविता होती. ही आता माझी कविता सादर केली. मला सांगा, याच्या व्यतिरिक्त तुमची स्वतःला, तुम्ही भरपूर कविता लिहिल्यात, तर तुमची स्वतःला मला मी इतक्या कविता केल्यात तर मला यापैकी माझी ही कविता मला खूप आवडते. नाही, तसं नाही म्हणता येणार. याचं कारण सांगतं की आपल्या मनाच्या जाणीवांच्या म्हणजे मनाच्या भांड्यामध्ये जे रसायन उकडत राहते त्याची मांडणी होत असताना प्रत्येक कविता शब्द लेकरांसारखे असतात. भाषेवर निष्ठा असणाऱ्यांच्या ते रक्तरेखांमधून उगवत असतात. शब्दातून कळकळ येत नाही, कळकळीतून शब्द येऊन ते कवितेत रूपांतरित होतात. खरं म्हणजे कवितेला मी श्वास मानतो, तुटलेल्या आतड्यांचा प्रतिध्वनी मानतो. त्यामुळं काय झालं की पहिल्यांदा फुलांच्या, पाखरांच्या, प्रेयसीच्या भेटीगाठीच्या कविता माझ्या याच्यामध्ये का नाही आल्या? याचं एक कारण होतं की मी ज्या परिसरात, ज्या पर्यावरणात जन्माला आलो तिथं काबाड कष्टाची पार्श्वभूमी, संघर्षाचा वैशाख, मी ही मोडलेली त्रस्त माणसच पाहिली माझ्या जगण्याच्या प्रवासामध्ये. आता एक महत्वाचं की माय मराठीनं मला कवितेनं मला व्यक्त होण्याची, बोलण्याची संधी दिली. माझ्यापेक्षाही जास्त कोणी भोगलं असेल शिक्षणाच्या अभावामुळं आणि त्यांच्या अक्षरधनाशी किंवा अक्षरांशी त्याची संबंध नसल्यामुळं त्यांना मांडता आलं नाही. बरोबर. माझ्यापेक्षाही खूप भोगलेले या मोहल्ल्यामध्ये आहेत. फक्त मला मांडण्याची संधी मराठीनं दिली, कवितेनं दिली, म्हणून मी नशीबवान आहे. वेदनेतून कवितेची निर्मिती होते. अगदी बरोबर आहे, वेदनेतूनच होते. ज्यांनी भोगलं खऱ्या अर्थानं, जे काही लिहिणारे आज हात आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं जगणं भोगलं, आणि प्रत्येकाला भोगावं ही अपेक्षा नाही, प्रत्येकाला चांगलं नशीब मिळावं आपापला भोगवाटा असतो. म्हणजे ही सकारात्मक दृष्टिकोन आहे माझं.
शकील जमाली म्हणतात की मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए हैं, इसका मतलब जहर पचाया जा सकता है और सबसे पहले दिल के खालीपन को भरना पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. हे आपापलं संचित आपलं प्राक्तन प्रारब्ध जे काय म्हणता येईल ते आहे. म्हणजे लोकांनी आलवेलं जगूच नाही किंवा त्यांनी नशीब घेऊन जन्माला सोन्याचा तोंडात चमचा घेऊन जन्माला येऊच नाही, ही मुळातच अपेक्षा नाही. परंतु जर जे असेल ते मांडावं. परंतु संघर्ष जगण्याची मजा देतो मान्य आहे. परंतु एखाद्याच्या नशिबी आलं नसेल परंतु दुसऱ्या पद्धतीने तो सकस लिहू शकतो. कारण ज्ञानेश्वर पाटील वरचा टर्फल भाजल्याशिवाय भुईमुगाच्या शेंगेतला आतला दाना चवदार होत नाही. बरोबर. आधी टर्फल भाजावा लागेल. तर ज्यांचं टर्फल संघर्षाच्या उन्हामध्ये जगण्याचं भाजलं त्यांच्या जाणीवांचा, त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या कवितेचा जो दाना आहे मेन तो चवदार झाला. हे बरोबर आहे. बरोबर. तुम्ही तुमच्यातली कला जोपासली, वृद्धिंगत केली आणि कला ही माणसाच्या आयुष्यामध्ये हरिद्रव्याचं काम करते. अगदी बरोबर. त्याच्यामुळे कलेमुळे माणूस तो श्रीमंत असतो गरीब असतो कला भेदभाव करत नाही. कला ही प्रत्येकाला आनंद देते आणि प्रत्येकामध्ये एक कला असते. प्रत्येकाने जर आपापल्या कलेचा विकास जर केला तर तो देवलोकी देवत्व त्याला कला बहाल करते. बरोबर. तुमच्यामध्ये एक कविता होती, तुमच्यामध्ये एक कवी होता, एक निवेदक होता, तो तुम्ही जागवला. मी तुम्हाला बरेचसे अभ्यासत असताना मुलाखत घ्यायच्या आधी तुमची तर तुमच्यावर तुकारामांचाही बऱ्यापैकी प्रभाव तुमच्यावर आहे. अगदी बरोबर. उर्दू असेल, हे असेल, मराठी उर्दूची सांगड तुम्ही घातली. तुम्हाला 2 माया आहेत. अगदी बरोबर. आणि त्या माध्यमातून तुम्ही हा पूर्ण आपले 3-4 तुमचे काव्यसंग्रह प्रसारित झालेले आहेत. आणि एक ज्या शाळेच्या समोर आईसकांड्या विकणारा माणूस तर त्याच माणसाची त्याच शाळेत शिकवायला येणारी कविता हा विलक्षण आणि प्रेरणादायी प्रवास तुम्ही केलेला आहे. तुम्ही जे शेवटला सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीचा अंधार भोगल्याशिवाय दिवसाच्या उजेडाची किंमत कळणार नाही. तुमच्या आयुष्यात तुम्ही दुःख भोगल्याशिवाय तुम्हाला आनंदाची किंमत हे करता येणार नाही. अगदीच तुम्ही सांगितलं की तुम्ही जे उदाहरण दिलं की माती जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत मृग नक्षत्र येऊन त्यानंतर धारा कोसळत नाही, त्यानंतर पीक भरत नाही. तर हे जे तुमचं आयुष्य आहे आणि हे जे तुमचा जो तुम्ही मला बोलताना जो प्रेरणादायी प्रवास मांडला हा थक्क करणारा आहे. आमच्यासारख्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या आणि या व्यवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा या व्यवस्थेशी शेती प्रश्न असतील किंवा वेगळ्या प्रश्नावर 2 हात करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही नक्कीच प्रेरणास्थान आहात. आणि एक मोहल्ल्यातला व्यक्ती सुद्धा कविता लिहू शकतो आणि त्याला सुद्धा मोजता न येतील इतके पुरस्कार मिळू शकतात. हे प्रमाण तुम्ही खऱ्या अर्थानं सिद्ध केलं. आज तुमची 40शी तुमची याच्यामध्ये सूत्रसंचलनाची 40शी वय 58 आहे. परंतु 40 वर्ष तुम्ही आहे आणि इतका प्रचंड संघर्ष करून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मी खूप खूप आभार. तुम्ही एक देण आहात समाजासाठी. तुमच्या मनाचा आणि रसिकांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं जीवन असंच विविध कवितांनी, चारोळ्यांनी आणि लोकांच्या आनंदाने, तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यात जो आनंद निर्माण होतोय त्या आनंदानं ते बहरत जाऊ आणि आपला शतायुषी व्हा अशा शुभेच्छा. आणि आपलं जे निवेदन क्षेत्रातलं 40 वर्ष पूर्ण झालं याचं शतकही आम्हाला बघता यावं या सुद्धा शुभेच्छा. राई साहेब हे काही लहान व्यक्तिमत्व नाही, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्याला जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण तुम्ही तुमच्या याच्या मुलाखतीच्या माध्यमातून अत्यंत सुरेख ज्ञानेश्वर खरात पाटील प्रश्न विचारले. तुमच्या म्हणजे या धावपळीच्या झगड्यामध्ये कोणासाठी कलावंतासाठी वेळ देण्याला लोकांजवळ वेळ नाही. आणि अशा वातावरणामध्ये तुमच्यातली जिज्ञासा, चिकित्सकपणा जो होता, साहित्याची विषयीची ओढ होते, तुमचे जे सारे प्रश्न होते ते म्हणजे माझा जगण्याचा तुमचा चिकित्सक अभ्यास त्याची ती परिणिती होती. ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे मी तुमचे आभार यासाठी व्यक्त करतो की सूत्रसंचलनाच्या, वक्तृत्वाच्या आणि निवेदनाच्या 40 वर्ष पूर्ण झाल्याच्या या टप्प्यावर आपण माझी पहिलीच मुलाखत आहे. कोणी वर्तमानपत्रांनी नोंद घेतली म्हणजे तिथपर्यंत कदाचित त्यांना काही महत्वाचा विषय वाटला नसेल, असतो प्रश्न नाही. परंतु हे तुम्ही जी नोंद घेतली, सत्कार वगैरे झाले, परंतु अशा पद्धतीने इतकी व्यापक तुम्ही जी नोंद घेतली. कारण हल्ली काय झालंय वाचनाऐवजी, कारण वाचायला वेळ द्यावा लागतो, वाचायला कॉन्सन्ट्रेशन लागतं. सध्या सगळं अवेलेबल होतंय मोबाईलवर, त्यामुळे वाचकांची संख्या कमी झाली आहे. बरोबर आहे. वाचनाला अपडेट आलंय युट्यूब किंवा वाचनाला अपडेट आलाय मोबाईल, अशा पद्धतीचं थोडं झालंय. म्हणून या माध्यमातून जी माध्यमं आपल्याकडे आहेत त्या माध्यमातून
तुमच्यासारखा कवी आणि माझ्या गावाजवळचा, माझ्या मातीतला कवी या महाराष्ट्राच्या पटलावर चमकावा, हीच माझी प्रांजळ इच्छा आणि ती घेऊन मी इथं आलो. अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. प्रत्येक काळाची आपापली वाहनं असतात. बरोबर. आता काय म्हणतात, व्हॉट्सअप, फेसबुक, त्याच्यानंतर ते मीटिंगसाठी असलेल्या गोष्टी, झूम, या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. हो. तर याचा फायदा उचलावा. माणूस दिवसातून 3 वेळा नवा आणि 3 वेळा जुना होतो. दिवसभरातून, दिवसाच्या एका पोकळीत याची जाणीव ठेवावी. नाही आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं, या म्हणजे उरबडवेपणा म्हणतात त्याला. निदा फाजलीने चांगली व्याख्या केली याची की सीधा साधा डाकिया जादू करे महान, एक ही थैले में भरे आंसू और मुस्कान, मैं रोया परदेश में भीगा माँ का प्यार, दुखने दुख से बात की बिन चिठ्ठी बिन तार. पूर्वी पोस्टमन घरी आला तर तो येतानाचा त्याच्या येण्याची लय आनंद द्यायची. घरी आल्यानंतर पत्र त्यांना पाकिटात फोडेपर्यंत अंगावर मोरपीस फिरायचे. ते फोडल्यानंतर ते वाचताना एक आनंद व्हायचा. त्याच्यानंतर प्रत्युत्तराच्या भानगडीमध्ये 3 दिवस लागायचे. म्हणजे 15 दिवस एका पत्राच्या प्रक्रियेमध्ये लागायचे. आता 15 सेकंदामध्ये तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकता. आता एकीकडे तोटेही झाले असतील भावनिक पातळीवरचे, भावविश्वाच्या पातळीवरचे. दुनियादारी की बातें या दिल का कारोबार, एक छोटे से मोबाइल में सिमट गया संसार, भेद घर घर का समाचार में आ जाता है, अब तो छीको भी तो अखबार में आ जाता है. या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलला गेला पाहिजे. अनेक माणसं मी पाहतोय की वयाची 85, 80, 75 ओलांडल्यानंतरही स्वतःला अपडेट ठेवलेला आहे त्यांनी. काळाचा फायदा उचलला पाहिजे. त्याच्या नावानं रडू नये, उरबडवेपणा करू नये. खरं म्हणजे वर्तमानातली जी आव्हानं आहे ती लिला स्वीकारण्याची जर म्हणजे तुमच्यासारख्या तरुण पिढीला, आता तुम्ही ज्या वयामध्ये या गोष्टीकडे वळलात, खरोखरच अभिनंदनीय आहे. अत्यंत चिकित्सकपणानं शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडताहेत. अत्यंत चिकित्सकपणानं या जिल्ह्याच्या वाङ्मयीन सांस्कृतिक नोंदी तुम्ही घेत आहात. मी म्हणजे ज्या वेळेस तुमच्याशी माझी भेट झाली त्यावेळेसला तुमच्यातला जो अभ्यासू निवेदक आहे, अभ्यासू पत्रकार आहे, युट्यूबर आहे, मला वाटतं युट्यूबरच म्हणतात, तर तुम्हाला जाणवतो हे कल्पकतेशिवाय घडू शकत नाही. कारण ही म्हणजे तुम्ही मला बोलतं केलंय. ज्ञानोबा म्हणतात की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तसं बोलणारा असला पाहिजे, उत्तर देणारा मग उत्तर देतो. बरोबर. बोलणारा जर तसा नसेल तर उत्तराची हे होतं. तुम्ही ज्या चिकित्सकपणानं साखरड्याच्या जाफराबाद मोहल्ल्यामध्ये माझ्या घरापर्यंत साहिल हाऊसवर आल्यानंतर हे संपूर्ण 40 वर्षाचा प्रवास जो आहे, खरं म्हणजे बड़ाए फिर से गए, फिर से कम किए गए हम, 1000 बार उगे और कलम किए गए हम, इलाका फूलों का कांटों के बात आता है, जलील हो गए तो मोहतरम किए गए हम. म्हणजे अनेक खाचखळगे, वैशाख वनवे सहन करत करत मान सन्मानाच्या चैत्रपालवीपर्यंत येऊन पोहोचलोय. ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये शेवटचा पेशंट या नात्यानं 2 महिने 27 दिवस व्हेंटिलेटरवर कोमात होतो. 5 महिने ती लढाई एमजीएम हॉस्पिटलला चालली. साहेब अन्न औषध व प्रशासन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर शिंदे साहेब होते. त्याच्यानंतर माझी संपूर्ण जाती धर्माची मंडळी एमजीएमला एकवटली. त्यांनी जीवतोड प्रयत्न केले, माझ्या परतीचा प्रवास प्रशस्त केला. असं सर्व हे जे गणगोत तयार झालं हे कवितेनं, मराठीनं निवेदनं दिलं. त्या सारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर खरात पाटील तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्हाला बोलतं केलं. तुकोबराय म्हणतात की काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे, आपुल्या बोळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, करविली तैसी केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे, वाकुडी की नीट देव जाणे. पाटील पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करून मी या ठिकाणी माझ्या वाणीला 40 वर्षीय निवेदनाच्या आणि वक्तृत्वाच्या वर्णनावर विराम देतो. यासाठी विराम देतोय की यानंतरचा प्रवासही तुमच्यासोबत घडावा, दीर्घ घडावा. आणि सगळ्यांनी जे आतापर्यंत प्रेम केलं, आतापर्यंत जो भरभरून प्रतिसाद दिला, ती प्रतिसादाची कवचकुंडल मला सतत मिळत राहावी. तुमच्या दादेची फुलं माझ्या निवेदनाच्या वक्तृत्वाच्या झोळीत पडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. चालेल. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.